नमस्कार मंडळी, सुप्रिया किचन्समध्ये आज तुम्ही सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे प्रोटीन न भरलेली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये सोया चंक्सची भाजी। खोबऱ्याचा वापर न करता आज आपण ही भाजी तयार करणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। मी स्पेशली फॉर्च्यूनचे सोया चंक्स यूज करते का हे फुल ऑफ प्रोटीन आहेत। आता आपल्याला हे छानपैकी धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। आता मी इथं पुढच्या प्रोसिजरची सुरुवात करत आहे। त्याच्यासाठी मी 2 मोठी पळी दही घेतलेला आहे। दहीमध्ये आपल्याला 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे। तुम्ही तसं सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा आपल्याला घालायचं आहे। हे सर्व काही जे पदार्थ आहे आपल्याला छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता की मी हे सर्व काही जिन्नस बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी अर्धी चम्मच हळद घालणार आहे। तिखट आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे। सध्या तर मी 1 चमचा तिखट घालणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ सुद्धा घालत आहे। त्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा घालत आहे। तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता किंवा इतर कुठलाही मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता, जसं छोले मसाला आहे किंवा इतर कुठलेही। तर चला आता आपण सोया चंक्स बघूया। इथं मी पाणी गाळून हे सोया चंक्स ठेवलेले होते। आता आपल्याला हे स्क्वीज करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ह्याच्यातलं जे आत पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि हे जो वाटण केलेलं आहे ते छानपैकी चंक्समध्ये मिक्स होऊन जाईल। आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक पीसला सोया चंक्सचा हे मसाला आतपर्यंत जाईल। आता रेसिपीची सुरुवात करूया। अजिबात मध्ये स्किप करायला जाऊ नका। मी तुम्हाला ह्याच्यामध्ये छोटे छोटे टिप्स सुद्धा देणार आहे। इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढई छानपैकी गरम झाली आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे। तेल छानपैकी गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी आता छानपैकी तडतडली आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहे, 2 तमालपत्री घातलेले आहे, 1 चिमटभर हिंग घातलेलं आहे आणि 4 बारीक मोठे चिरलेले कांदे सुद्धा घातलेले आहेत। हे सर्व काही मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता की कांदा छानपैकी भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालूया। इथं मी कोरियन मल्टीपर्पज मसाला सुद्धा घेतलेला आहे, ज्याच्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे खूपच छान होणार आणि टेस्टी सुद्धा होणार आहे, स्पायसी। आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता छानपैकी कांद्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। जे आपण मिश्रण तयार केलं होतं, जे मॅरिनेट करायसाठी सोया चंक्स ठेवलेले होते, ते सोया चंक्स आता आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक पीसला जे काही मसाले आपण वापरलेले आहेत ते मसाले व्यवस्थितपणे लागले जातील आणि शिजल्यानंतर सुद्धा ह्या मसाल्यांचा प्रत्येक सोया चंक्सच्या पीसला टेस्ट येणार आहे। आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी सुद्धा ॲड करत आहे, ज्याच्यामुळे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा वाढणार आहे आणि मसाले सुद्धा छानपैकी शिजून येणार आहेत। ह्या भाजीला तर टेस्ट खूपच छान येणार आहे का आपण जे बेस म्हणून दही ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे, ज्याच्यामुळे याची ग्रेव्ही सुद्धा छानपैकी तयार होते। आता या ग्रेव्हीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी इथं कॉर्नफ्लावर सुद्धा यूज केला आहे। आता मी 1 चमचा यूज करत आहे। जर तुम्हाला ह्या भाजीची कन्सिस्टन्सी जरा थिक पाहिजे तर तुम्ही 2 चमचे सुद्धा यूज करू शकता। आता छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स लगेच आपल्याला करायला पाहिजे, नाहीतर कॉर्नफ्लावरच्या इथं गुठल्या सुद्धा तयार होतात। आता आपल्याला भाजीला छानपैकी उकळी यायला द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी ही भाजी झाकून ठेवलेली आहे, ज्याच्यामुळे जे वाफेवरती छानपैकी ती शिजून येईल। इथं मी साईड बाय साईड फोडणी सुद्धा देणार आहे वरनं। त्याच्यासाठी मी जरासं तेल घेतलेलं आहे, 1 चमचाभर। त्याच्यामध्ये चिमटभर जिरं सुद्धा घातलेलं आहे। आता फोडणीसाठी आपण त्याच्यामध्ये 4 ते 5 वाळलेले काश्मीरी मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत। हे छानपैकी टवटवीत भाजून आले की आपल्याला ही जी फोडणी आहे वरून ह्या सोया चंक्सच्या भाजीवरती ओतायची आहे। इथे तुम्ही बघू शकताय की गरम तेलची जी फोडणी आपण वरनं ओतल्यामुळे ह्या भाजीला खूपच छान टेक्स्चर आणि टेस्ट सुद्धा आता आलेला आहे।
आता छानपैकी शेवटला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. ही जी आपली झटपट विथ फुल ऑफ प्रोटीन सोया चंक्सची रेस्टॉरंट स्टाईलमध्ये भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. आता गार्निश करण्यासाठी वरून मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं कोथिंबीर घातलेलं आहे. आता ह्या भाजीची जी टेस्ट आहे ती खूपच चविष्ट सुद्धा झालेली आहे, ज्याच्यामुळे मुलं सुद्धा खूपच आवडीने ही भाजी खातील. तुम्ही सुद्धा ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा. तुम्ही बघू शकता या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे आणि थिकनेस आहे तो सुद्धा किती छान आलेला आहे आणि भाजी सुद्धा खूपच छान दिसत आहे. तर चला आता आपण ही भाजी सर्व करण्यासाठी घेऊया. तुम्ही बघू शकताय प्रत्येक जे सोया चंक्स आहेत ते खूपच छानपैकी शिजलेले आहेत आणि नरम सुद्धा झालेले आहेत. जर तुम्ही प्रोटीन डाएट फॉलो करताय आणि व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा. अशाच नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.